या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर। मी तौफिक इस्माईल शेख, माझं वय 56 साल आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे। तर मला 2 टर्मचा मी नगरसेवक आहे नई जिंदगी भागात। चुनाव प्रभाग क्रमांक 93 होता, नंतर 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 20-21 या भागात मी निवडून आलेलो आहे। तर माझ्या दासोशी ग्रुपच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक माझ्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये जे महापालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून विकास निधीचं मी काम केलेलं आहे। मी फक्त एवढा या पार्टीला विनंती करतो की मला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संधी मिळावी। माझ्यासमोर 3 इच्छुक नगरसेवक आहे, इच्छुक उमेदवार आहे। तर मी सर्वांना घेऊन चालणार आहे व माझ्या प्रभागामध्ये मी विकास तर केलेला आहे। जे राहिलेला विकास आहे 21-30% ते आमच्या अल्लाला गवाही ठेवून मी असे आश्वासन देतो तमाम माझ्या वार्डातील, शहरातील नागरिकांना की आपण जेव्हा मला साथ दिलेले आहे, दुआ दिले, आशीर्वाद दिलेले आहे, त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा माझ्या प्रभागामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी, लोकांचे काम करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संधी मागत आहे। मला पूर्ण विश्वास आहे आमचे शहर अध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष, समन्वय समिती सर्व प्रतिनिधी व प्रदेश अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भरले मामा, आदरणीय बनसोडे साहेब, आदरणीय आमचे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आपण या पार्टीमध्ये या, आपल्याला संधी देण्यात येईल। तर मला या पार्टीवर पूर्ण विश्वास आहे व सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागाचा विकास करण्यासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी अजितदादा पवार साहेब यांचे ध्येय धोरण मला पटले म्हणून मी या पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। व दादांच्या जे धोरण आहे, शाहू फुले आंबेडकर, सर्व धर्मांना, जातीच्या लोकांना घेऊन दादा काम करतात। महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्र राज्यात दादाची एक छवी वेगळी आहे। दादा सर्व घटकांना, सर्व समाजांना न्याय देण्याचे काम ते आदरणीय अजितदादा करत आहे। ते अजितदादाचे ध्येय धोरण, त्यांचे काम पाहून मी या पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे व पुन्हा एकदा दादाच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेब, भन्ने मामा, बनसोडे साहेब, शहराची जे कार्य करण्याची बॉडी आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही हद्दवाढ भागात तर आम्ही निवडून येतील अल्लाह तालाच्या मेहरबानीने। व सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी जे माझे संपर्क आहे, जे माझे ओळखीचे लोक आहे, मला मानणारा जे वर्ग आहे, मी त्यांना विनंती करणार आहे की आपण अजितदादांच्या राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार निवडून द्या, ताकि सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येईल व शहराचा विकास होईल। व आपल्या सर्वांना माहीत आहे सोलापूर शहरामध्ये काय प्रश्न आहे। हद्दवाढ भागात मोठा प्रश्न पाण्याचा आहे। ते आम्ही नागपूरमध्ये आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये बनसोडे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलून आमच्या नई जिंदगी भागाच्या लोकांना न्याय देण्याचे काम बनसोडे साहेबांनी केलेलं आहे। व पुन्हा एकदा सोलापूर शहराच्या विकासासाठी अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी, त्याचे नाव रोशन करण्यासाठी, त्याचे नाव लौकिक करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे नगरसेवक उमेदवार निवडून आणण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे। पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणार नाही याची तुम्ही हमी देता का? पक्षाची अधिकृत उमेदवारी जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही बंडखोरी करणार नाही याची तुम्ही गॅरंटी देणार? असं काय नाही, मला खात्री आहे की आमचे सोलापूर शहराचे जे पदाधिकारी आहे, महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आहे, भन्ने मामा आहे, बनसोडे साहेब आहे, त्यांचे संपर्क आहे। तर मला खात्री आहे की माझा काम पाहून मला उमेदवारी नक्की मिळणार अशी मला खात्री आहे। कोणत्या समाज घटकामध्ये जास्त तुमचा प्रभाव आहे? मुस्लिम समाजामध्ये। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता
लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.